आरक्षण जीआर विरोधात न्यायालयामध्ये जाणार असं भुजबळांनी स्पष्ट केलंय। छगन भुजबळांनी फेसबुकवरती पोस्ट टाकली आणि ओबीसी बांधवांना आवाहन केलंय, येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत न्यायालयात जाण्याचा विचार आहे, उपोषण वगैरे करू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। चर्चा करून आवश्यक असेल तर उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाण्याची आपली तयारी आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे भुजबळांनी आपली नाराजी आणि स्पष्टपणे आवाहन केलेले काय म्हणतात भुजबळ पाहूयात। शासन निर्णयाच्या अनुषंगानं मी ओबीसींच्या इतर नेत्यांशी चर्चा केली। आम्ही सर्वजण कायदेतज्ञ वकिलांना या संदर्भातील सर्व कागदपत्र देऊन त्याबद्दल त्यांची मतं घेत आहोत। त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक असेल तर उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची देखील आपली तयारी आहे। तर यामध्ये काय बदल आहे ते तपासणं आवश्यक आहे, त्यासाठी सविस्तर चर्चा करावी लागेल। तसंच या संदर्भात आपल्याला अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव देखील करावी लागणार आहे। येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आपण न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत। तर अनेकांनी ओबीसींच्या हक्कावरती गदा येऊ नये अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकारी तहसील कार्यालयांमध्ये निवेदनं देऊन शासनाकडे मांडलेली आहे। असं आवाहन ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केलेली आहे। उपोषण, मोर्चे, शासन निर्णयासंदर्भातील कागदपत्र फाडणे हे सर्व तूर्त आपण त्वरित थांबवावं, उपोषण देखील सोडावं अशी सर्व ओबीसी कार्यकर्ते आणि नेत्यांना विनंती असंही आवाहन त्यांनी केली आहे। आणि सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय मी लवकरच आपल्याला कळवेन असे या पोस्टमध्ये म्हटलंय। तोपर्यंत आपण सर्वांनी शांतता राखावी असं नम्र आवाहन आहे असं म्हणतायत छगन भुजबळ। मराठा आरक्षणासाठी मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार आता ओबीसींसाठी सुद्धा महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती तयार करण्यात येणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष असतील। या उपसमितीमध्ये छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह एकूण 8 मंत्री असणार आहेत। ओबीसींच्या विकासासाठी ही उपसमिती तयार करण्यात येणार असून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती संदर्भात कार्यक्रम आखले जाणार आहेत। तसंच ओबीसींच्या योजनांसंदर्भातही ही समिती कामकाज पाहिल। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी मोठा निर्णय घेतलाय आणि राज्य सरकार आता ओबीसींसाठी सुद्धा महत्त्वाचं पाऊल उचलतंय। त्यासाठी जी उपसमिती आहे त्यामधले कोण कोण महत्त्वाचे नेते असतील आपण बघतोय। गणेश नाईक, अतुल सावे, संजय राठोड हे उपसमितीचे सदस्य असतील। तसंच चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष असतील। गुलाबराव पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या सुद्धा नावाचा यात समावेश आहे।